मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. आणि आज जरा बातमी वेगळी आहे मंडळी. बातमी यासाठी वेगळी आहे की तुम्हाला ठाऊक असेल, प्रत्येकच पक्षामध्ये काही लोक जे असतात ते ते कामासाठी असतात. ते खासदार आहेत, आमदार आहेत, जे कोणी मंत्री आहेत, जे काही ते असतील, जे काही त्यांना ड्युटी त्यांच्या त्यांच्या पक्षाने दिली असेल, त्यांच्या बॉसने, त्यांच्या हायकमांडने त्यांना काही जबाबदारी दिली असेल, ते जबाबदारी ते पार पाडतात की नाही, हाच सगळ्यात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे मंडळी. त्यापैकी तुम्हाला काही 3-4 नावं सांगतो मी की ते कुठल्या कामात व्यस्त असतात, ते काय काम करतात हे तुमच्या लक्षात येईल मंडळी. एक आहे, पहिलं नाव आहे कंगना रनौत. कंगना रनौत ज्या भाजपची आरती सकाळपासून ओवाळत राहतात, संध्याकाळपर्यंत मोदी साहेबांचे गोडवे गात राहतात. त्यानंतर मंडळी महाराष्ट्रातल्या राजकारणात नंबर 1चं नाव आहे नितेश राणे. त्यांचंही नाव खतरनाक आहे, गाजतंय नुसतं महाराष्ट्रात. त्यानंतर आहे मंडळी एक महिला नेत्या चित्राताई वाघ. त्यानंतर आहेत ज्योती वाघमारे. एकनाथ शिंदेंनी ज्यांना मागच्या दारातून तिकडे खासदारकीसाठी पाठवलं दिल्लीला, त्या आहेत ज्योती वाघमारे. असे आणखी काही नावं असतील मंडळी, पण कंगना रनौत, नितेश राणे, चित्रा वाघ, ज्योती वाघमारे यांचं नाव सध्या डंक्यावर आहे मंडळी. यासाठी ही बातमी तुमच्यासाठी मी सांगतोय मंडळी की त्या जर भाषण करतील त्या खालच्या कमेंट्स वाचा, त्यांच्या पर्सनल अकाउंट्सवरच्या कमेंट्स वाचा. तुम्ही प्रत्येक ठिकाणी त्या ज्या ज्या दिवसभरात कुठे कुठे जात असतील आपल्या राजकीय कार्यक्रमामध्ये, त्या ठिकाणी त्या बोलतात आणि त्या खाली लोक कमेंट्स इतके वाह्यात टाईपच्या करतात मंडळी. बरं, मी त्या सगळ्यांचे अकाउंट्सही चेक केले, मी अनेक व्हिडिओज त्यांचे पाहिले. मी गेल्या 8 दिवसापासून चिंताग्रस्त आहे. चिंताग्रस्त यासाठी आहे की 99.99% कमेंट्स त्यांच्या विरोधात असतात. बरं, विरोधात असतात, ट्रोल करतात, हा राजकीय विरोध असतो, तो भाग वेगळा आहे. पण यांना लयच खतरनाक बोलतात लोक, भयंकर खतरनाक बोलतात. त्याचं कारण तुम्हाला सांगतो मंडळी की मी काय म्हटलं तुम्हाला सुरुवातीला की हे ज्या कामासाठी लोकांनी यांना ठेवलं तिथे, किंवा काही मागच्या दारातून ज्यांना काही खासदार केलं असेल, कोणाला आमदार, काही, पण यांना कामं किती असतात, किती बिझी व्यस्त राहायला पाहिजे यांनी. पण हे ना नुसतं टीका करण्यातच व्यस्त असतात. म्हणजे ती चित्राबाई तर ती बापरे, ती नुसती उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे, आणि ते असेन ते तसेन ते तसेन ते फलाने, नुसतं ते ना, मी तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते वगैरे. सभागृहात ही भाषा एका बाईची, एका लेडीची. आणि काय संस्कार, म्हणजे संस्कार त्यांचे काढावे की आपले काढावे हेच कळत नाही मंडळी. आता मला सांगा, हे झाले चित्रा वाघ. त्यानंतर ते लेकरू, ते राण्याचं, ते नितेश राणे, त्याचा मोठा भाऊ आहे, मला वाटतं तो ठीकठाक आहे थोडा. हा तर बेटा नुसता प्रत्येक वेळी त्याचं ते कुठं खटका मटन, झटका मटन, हिंदू मुसलमान, तो कोणता इम्रान खान, तर कोणता पठाण, त्याचं नुसतं मुसलमानांचा द्वेष, नुसता मुसलमानांचा द्वेष. बरं, हे सगळं ते मनातून करतात का? तर मला नाही वाटत ते मनातून करतात. ते ना त्यांच्या नेत्यांना खुश करण्यासाठी, आनंदित ठेवण्यासाठी. मी मागे म्हटलं होतं की मोदींना काय बोललो की आपण बरं वाटेल, फडणवीसांना आपण काय बोललो की बरं वाटेल, शिंदे साहेबांनी आपल्याला खासदारकी दिली मागच्या दाराने, कधी नव्हे ते गरीबाच्या लेकराला खासदारकी मिळाली, इतका आनंद, अति आनंद. त्या आनंदाच्या भरात ते शिंदेचे किती गुण गावे, किती गोडवे गावे. अरे गोडवे गा ना तुम्ही, प्रश्नच नाही. तुमचा नेता तुमच्यासाठी आयकॉन असला पाहिजे, तुमच्यासाठी तो किंबहुना तो देवही असेल तर हरकत नाही आम्हाला. पण तुम्ही पब्लिक पॉइंटमध्ये, पब्लिक प्लेसमध्ये तुम्ही काय बोलतायत? तुम्ही त्यांचे गोडवे गा ना, पण दुसऱ्यांना का वाईट बोलतायत? आणि मग कशाने शिंदे साहेबांना बरं वाटेल? ते नितेश राणे, ते नुसतं असं वाटतं सकाळ दिवस निघाला की ते फडणवीसांना प्रसन्न करण्यासाठी नुसती आरती ओवाळतं की काय, की ते फडणवीसांचं मंदिरच बांधेल की काय आपल्या घरामध्ये, काही सांगता येत नाही मंडळी. त्यानंतर ती ज्योती वाघमारे यांचं पाहिलं, ती दिवस निघाला गाडीमध्ये, कुठे ती बाई नुसती रील बनवते आणि ते नुसती उन्हे धुणे त्या उद्धव ठाकरेंचे, त्या संजय राऊतांचे, त्या आदित्य ठाकरेंचे, त्या ज्या कोणाचे, राज ठाकरेंना सोडतात, त्यांना काही बोलत नाही, लक्षात घ्या. ती कंगना रनौत, ती आता जेनजीला काहीतरी विचित्र बोलली, तिचे जुने नागडे फोटो लोकांनी सोशल मीडियावर टाकले. बघा आता होतं काय की ज्यांनी नाकानी गोष्टी करायच्या असतात त्यांचं अतीत सुद्धा नीटनेटकं पाहिजे बरं का. त्यांचं जे काही भूतकाळ असेल तो व्यवस्थित पाहिजे, तर लोक ऐकतात मंडळी. थोडंसं आहे तुम्ही नागडेपणा जुन्या भविष्यात केला असेल, भूतकाळात केला असेल, तर तुम्हाला लोक मात्र सोडत नाही. कारण आता सोशल मीडियाचा काळ आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता, कुठे पत्रकार पोचायचे, जे बोलायचे लोक तेच बोलायचे, ज्यांच्या बाईट्स घेतल्या त्या. जनरल लोकांना काही संधी नव्हती. आता जनरल लोकांना संधी आहे. आणि बरं,
लोक म्हणतात की बाई तू कमेंट वाचत नाही का, किती घाणेरड्या कमेंट्स येतात तुला. तुम्हाला मी इथे सांगू शकत नाही मंडळी, इतक्या वाह्यात कमेंट, इतक्या खालच्या भाषेत, इतक्या कमरेच्या खाली. हा मान्य आहे मला की हा काही कमेंट्स करणारा काही अख्खा महाराष्ट्र नाही, किंवा ट्रोल करणारे काही ट्रोल करतच असतात लोक, हे मान्य आहे मला. पण तुम्ही त्या कमेंट्समध्ये किमान 50-50 तर पाहिजे हो. 50 तुमच्या बाजूने, 50 तुमच्या विरोधात. त्याला आपण विरोध आणि समर्थन म्हणू शकतो. पण 99.99% तुम्हाला नुसते शिव्या घालतायत लोक, नुसते. आता ती ज्योती वाघमारे, ती चांगली हुशार लेडी दिसते, हुशार मुलगी दिसते. मुलगी कशाला, बाईच असेल कदाचित. हुशार दिसते ती, जरा गरिबीतून पुढे आलेली दिसते, तिची झड, तिची धग कळते. पण तू किती गोडवे गाशील तुझ्या नेत्याचे. अरे बाबा कसं तू, अरे तुझा नेता आहे तो मान्य आहे, तुला त्यांनी संधी दिली, मान्य आहे त्यांनी संधी दिली, पण तू काही कामं कर ना बाबा. कामाचं काय बोलणं. या चित्रा वाघ, ज्योती वाघमारे, तो नितेश राणे, ती कंगना रनौत, यांचं झालं कामाचं काही दिसत नाही, की कामाचं कधी बोलताना दिसतच नाही, की इथे मी या कामासाठी तिथे ते निवेदन दिलं, त्या कामासाठी मी मोदीजींना भेटली, किंवा त्या कामासाठी मी फडणवीसांना सकाळी त्यांच्या घरी जाऊन म्हटलं की साहेब तुम्हाला हे काम करायचं आहे. अभिजित दिपके सध्या शाळा फिरतो आहे, शाळा स्कूल ठीक करू हे अभियान सुरू केलं आहे, त्याच्यावरती काही बोला की अरे तो अभिजित दिपके फिरतो आहे, तो फिरण्याच्या आधीच आपल्याला शाळा नीट करायची आहे. तुम्ही तुमच्या परिसरातल्या तर कामं करा. एखादी वीट पडली असेल एखाद्या उड्डाण पुलावरून, ती वीट तिथे जोडून द्या. त्याला काय पियुकाल काय लावायचं लावा, तेवढं तर करा तुम्ही, किंवा करून तरी घ्या. तुम्ही नुसते दिवस निघाला की ते चित्रा वाघ काय बोलते ती एखाद्या माणसाच्या पलीकडे. बापरे, त्या सभागृहात ते अनिल प्रभांशी बोलली की काय ते तुमच्यासारखे मी 56 पायाला बांधून फिरते वगैरे, अशी भाषा. किती खालच्या पातळीचं ती भाषा, आणि त्याच्यापेक्षा खालच्या पातळीने मग त्यांना लोक ट्रोल करतात मंडळी. तर मला वाटते मंडळी माहितीये का, शिंदे साहेबांनी, फडणवीसांनी, मोदी साहेबांनी या लोकांकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. यांनी माहितीये का, यांनी खरोखर ते स्वतः बदनाम होत नाही, यांनी पक्ष सुद्धा बदनाम होतो. लक्षात घ्या. आज भाजपला किती मोठा डेंट लागला हो. इतका चांगला पक्ष, खरोखर चांगला, मी तुम्हाला खोटं बोलणार नाही. मी सुद्धा वोटिंग केलेलं आहे भाजपला एका काळी. आता करणार नाही, मी चुकलो, मला माफ करा, पण मी केलं. पण मंडळी किती सुसंस्कृत पक्ष होता. मी पाहिलं अटल बिहारी साहेबांचं भाषण, मुरली मनोहर जोशींचं भाषण, लालकृष्ण अडवाणींचं भाषण, ते प्रमोद महाजन तर मला खूप आवडायचे, गोपीनाथ मुंडे, हे काय फडी होती, सुषमा स्वराज, इतके चांगले चांगले नेते. राजनाथ सिंह त्या काळी पूर्वी 2014च्या पूर्वी छान बोलायचे, 2014 पासून ते बहकले. तर मंडळी अशा प्रकारे इतका सुसंस्कृत पक्ष होता. आणि मी शाखेत सुद्धा गेलेलो आहे, शाळेच्या जीवनामध्ये गेलो आहे शाखेमध्ये, छान तिथे खेळ व्हायचे, ते सगळं मान्य आहे मला. इतकं छान नाव होतं. जेव्हा तुम्हाला ती रथयात्रा वगैरे तो काळ आठवत असेल, कार सेवा वगैरे, तो कार सेवा ते अयोध्येची, तो काळ आठवत असेल मंडळी, खरोखर छान वाटायचं, प्रेम वाटायचं त्या पक्षाबद्दल. पण आता त्यांनी काय केलं, नुसता कचरा कुडा इकडून तिकडून गोळा केला त्या पक्षामध्ये, आणि सगळा पक्षाला डेंट लावला मंडळी. आता ही ज्योती वाघमारे, हिला छान, अरे बाई चांगली राहा, तुला खासदारकी मिळाली आहे, कामाबद्दल काही बोल. कामाबद्दल एकही व्हिडिओ दिसत नाही राव. नुसतं सकाळी, माझं हे म्हणणं नाही, मी काही ठाकरेंचं समर्थक नाही मी कुणाचा, पण तुम्ही ना या सगळ्या लोकांनी, कोण कंगना रनौत, तिला तर भारी ट्युशनची आवश्यकता आहे. ती तर एकदमच तिचे नागडे नुगडे फोटो लोकांनी त्या सोशल मीडियावर पोस्ट केले ना, काय थुथू केली लोकांनी. अरे राम राम, अशा लोकांनी बोलूच नाही ना. त्यांना माहीत पाहिजे की आपलं भूतकाळ ढंगाचा नव्हता, आपलं काही विचित्रच काम होतं, सिगरेटा फुकायचो आपण आणि चड्डीवर फिरायचो. असं जर तुमचं भूतकाळ असेल तर तुम्ही लोकांना काय ज्ञान पाचताय आणि मोदीजींचे गोडवे गात आहे. हा तिथे रामदेव बाबांनी तिला पार पछाडून टाकलं. त्यांनी काही रामदेव बाबांनी तिच्याबद्दल काहीतरी बोललं की हे योग्य नाही वगैरे. कशाला जनजीच्या बद्दल ते बोलायला पाहिजे. मग मोदीजींना छान वाटण्यासाठी, फक्त आपल्या नेत्याला चांगलं वाटण्यासाठी, अबे तुम्ही काय कशासाठी, तुम्ही ज्या कामासाठी आहे ते कामं करा नीटनेटके. ते चित्रा वाघ निव्वळ नुसतं सकाळपासून गोडवे, नुसतं सकाळपासून आपल्या पक्षाचे गोडवे, फडणवीस साहेब असे, ते लाडके भाऊ, ते देवरावजी, ते देवा भाऊ, अरे बाप रे बाप बाप रे बाप. आणि दुसऱ्यांना नुसतं धुवायचं, नुसतं धुवून पिळू घालायचं. मंडळी या सगळ्या लोकांनी, कंगना रनौत, चित्रा वाघ, ते नितेश राणे ते लेकरू लहानसं, त्याच्यानंतर ते ज्योती वाघमारे, या सगळ्या लोकांनी ना शरद पवार साहेबांकडे ट्युशन लावायला पाहिजे. कारण ते आता जिवंत आहेत सध्या हल्ली. लक्षात घ्या, ते म्हातारे झाले आहेत बरं. म्हातारपणी काय माणसाचं काही सांगता नसते. त्यामुळे तुम्ही आधीच बारामतीला जाऊन त्यांच्याकडे ट्युशन लावा, त्यांच्याकडे क्लास लावा. मी त्यांचा समर्थक नाही, पण मी एक गोष्ट सांगतो, टीका त्यांच्यावरही लोक करतात. त्यांनी काही सगळेच कामं राजकारणात चांगले केलेले नाहीत. त्यांनी आपला स्वार्थ साधून सगळं अख्ख्या कुटुंबाला, कुणाला खासदार घ्यान, कुणाला आमदार घ्यान, कुणाला काही त्यांनी दिलं. त्यांनी आपल्या घराचं भलं केलं, मान्य आहे मला ते सगळं. पण ते बोलताना छोटे वाटत नाही, हे लक्षात घ्या. बोलताना तुमची उंची कमी असली फिजिकली, तरी तुम्ही उंच वाटले पाहिजे बोलताना. तुम्ही तर नेते आहात. म्हणून म्हणतो मी की
तुम्ही सगळेच शरद पवारांशी सहमत असाल किंवा त्यांचे समर्थक असाल असं माझं म्हणण्याचा अर्थ नाही, पण अशा लोकांकडून शिका तुम्ही, किंवा जुनी भाषणं उखरून पहा, सुषमा स्वराज यांची, प्रमोद महाजन यांची, अटल बिहारी वाजपेयी साहेबांची. तुम्ही अशी भाषणं घ्या. सभागृहात काय बोलायचे, त्यांची पद्धती काय होती, त्यांच्या बोलण्यातलं वेट काय होतं, त्यांच्या रक्तामध्ये कशा प्रकारे देशभक्ती दिसायची, विरोधकांना किती विरोधकांचा ते आदर देखील करायचे, टीकाही करायचे, आदरही करायचे. हे बघा थोडंसं. भाजपातल्याच नेत्यांचं बघा, जाऊ द्या ते काँग्रेसचा सगळा विषय. पण आता मी शरद पवार साहेब हयात आहे म्हणून म्हणतो की तुम्ही त्यांच्याकडे ट्युशन लावून घ्या, काहीतरी शिका, तुम्ही पुढे जाल. चिल्लर वाटतो चिल्लर. तुम्ही कमेंट्स, बरं मला एक काळजी वाटते की स्वतःच्या अकाउंटच्या खाली तर कमेंट वाचतात की नाही वाचत, इतके शिव्या घालतात लोक, इतके शिव्या घालतात. अरे बापरे बाप. आता माझंही चॅनल आहे, मी दररोज माझ्या चॅनल खालच्या कमेंट्स एकूण एक कमेंट्स वाचतो, म्हणजे निगेटिव्ह असली तेही वाचतो. पण मला नगण्य असं 1-2 कमेंट्स अशा दिसतात. 99% कमेंट्स या व्यवस्थित असतात. आणि कारण आपण बोलतोच लोकांच्या बाजूने मंडळी. आपण काय कुठल्या पक्षाचे धरले बांधले आहोत का? आपल्याला काही काँग्रेस पैसे देते का व्हिडिओ बनवण्यासाठी, किंवा शिवसेना देते का, किंवा कोणी माईचा लाल आपल्याला साला विकत घेऊ शकत नाही? आपण त्या बापाची त्या माईची औलाद आहोत की आपल्याला लोकांचं पडलेलं आहे फक्त. सरकार कुठलीही असो, उद्या कुठलं शिवसेनेचा पक्ष येऊ, राष्ट्रवादी सत्तेवर येऊ, काँग्रेस येऊ सत्तेवर, कुणालाही सोडणार नाही. चांगल्या माणसांनी कुणालाच सोडायचं नसते. लोकांच्या बाजूने पत्रकारांनी किंवा इन्फ्लुएन्सर्सनी किंवा विचारवंतांनी अशा बाजूने राहिलं पाहिजे. तर मी काय म्हणतोय की तुम्ही तुमची प्रतिमा स्वतःहून खराब का करतात? विकासावर बोला, कामावर बोला. ते लेकरू ते राहण्याचं ते नुसतं ते आपलं त्याच्या तोंडात नुसतं तेच राहते. अफजल खान ऐसा हो गया, वैसा हो गया, उसको मारो, तोडो, फेको, काटो. अबे रोज हिंदूंना मुसलमानांशी काम पडतं, मुसलमानांना हिंदूंशी काम पडतं. हे तुमच्या लेवलवरची गोष्ट करत नाही मी. सर्वसाधारण गल्ल्यांमध्ये फिरा, गावागावांच्या, शहरांच्या. दुकाना शेजारी दुकान आहे. इतके सौहार्दाने लोक इतके वर्षापासून राहत आहेत आणि तुम्हाला थू करतायत तुमच्या या सगळ्या बोलण्यावरती. हिंदू मुसलमानांचा आपसात काहीच वैर नाही. खूप प्रेमाने एक दुसऱ्याच्या घरी, कुणी ईदला त्यांच्या घरी जातं, ते मुस्लिम बांधव दिवाळीला यांच्या घरी येऊन शुभेच्छा देतात. असं चालू आहे आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्रात सुद्धा. तुम्ही काय तमाशा लावला? माझ्या तुमच्यासारखे मी 56 पायाला बांधून फिरते वगैरे, ही भाषा सभागृहात अशी. आणि किती ट्रोल करतात. अरे बापरे, बेत तुफान. मी तुम्हाला त्या कमेंट्स तुम्ही वाचा मंडळी. खरंच आज तुम्ही आवर्जून हे सगळं सोडून द्या, महाराष्ट्रातलं, भारतातलं राजकारण. तुम्ही त्या कंगना रनौतच्या खालच्या कमेंट्स वाचा, तिचे फोटोग्राफ बघा, तिचा जो जुना कार्यक्रम बघा, नौटंकी, तिचे नखरे. आणि त्यानंतर तुम्ही ते ज्योती वाघमारे, ती बाई बिचारी चांगली मुलगी आहे, ती छान राहायला पाहिजे, नीटनेटकं छान काम करायला पाहिजे. छान नुसत्या टीका. मग तुम्ही काम केव्हा करता? सकाळी दिवस निघाले की याच्यावर ताशेरे, त्याच्यावर ताशेरे. अरे ओढा ना, टीका करा ना. तुमच्यावर कोणी टीका केली असेल तर तुम्ही करा ना. मग अशाने काय होतं की असं वाटतं की पक्षाने तुम्हाला यासाठीच ठेवलेलं आहे का? म्हणजे त्यांना बरं वाटण्यासाठी तुम्ही करतायत का? नितेश राणेचं तर प्युअर 24 कॅरेट असं वाटतं की फडणवीसांना बरं वाटण्यासाठी ते त्यांना जशी ड्युटीच दिलेली आहे. कंगना रनौत नुसती ती दिवस निघाला की ती आरती. अबे कामं करा. देश बदलत चाललाय, लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असेल तुम्ही स्वतःला खूप शहाणे समजत असाल, पण तुमच्या कमेंट्स तुम्ही खालच्या वाचा. लोकांना काय वाटतं? अरे आपल्याबद्दल आपण कशा आहोत, मी कसा आहे. मी एखाद्याकडे गेलो तर मी खरोखर प्रश्न करायला पाहिजे की माझं तुमच्या घरी येणं तुम्हाला आवडलं का? मी कसा बोलतो, मी नीटनेटकं आहे की नाही, माझ्यातल्या काही चुका आहे का त्या सांगा, असं बोलायला पाहिजे. पण तुमचं काय ते तुमचं त्या ज्योती वाघमारे, ती बिचारी गरीबाच्या घरचं लेकरू दिसते ते. पण असं इतकी त्यांनी काय होतं की तुम्हाला मस्ती आली आहे असं जाणवतं, तुम्हाला मगरुरी आली आहे असं जाणवतं. आणि सत्ता काही टिकून नसते राहत ना. तुम्ही आज गोडवे गाता, उद्या दुसऱ्याची सत्ता येईल, झाला तुम्हाला पडताभुई सोडून हे करून टाकेल दुसरा पक्ष. मग हेच करायचं का लोकांनी? विकास गेला तिकडे भोकात, तुमचं हेच सगळं ऐकायचं आहे का लोकांना? काय असे शब्द आपल्याही तोंडात येतात तुमच्या चक्करमध्ये असे सगळे. तर मंडळी बघा, काय तुम्हाला वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आज जरा नवीन विषय मी घेऊन आलो तुमच्या पुढे. काय स्क्रिप्ट बीपच्या भानगडीत पडायचं म्हटलं, काय रॅन्डमली तुमच्याशी बोलायचं आहे अशाबद्दल. ती कंगना रनौत, ते ज्योती वाघमारे, ते चित्रा वाघ, ते नितेश राणे, ते काय म्हणजे कशा पद्धतीनं. आणखी 2-4 आहेत हिरे, ते हिप्पीकटवाला आहे, ते तिकडे मराठवाड्यातलं कुठलं आमदार, ते बतर काहीही नुसतं बकत राहते. विकासाची एक भाषा नाही राहत कधीच. असं मंडळी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, रिनेश रंजन मराठी हे आपलं फेसबुक पेज आहे, त्याला फॉलो करायला विसरू नका मंडळी. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ जाऊ द्या आणि भरभरून लाईक ठोका. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.